आमचे सहकारी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे पहिल्या दमाचे आमदार असल्यामुळं शिक्षकाला 45 मिनिटाचा तास घ्यावा लागतो तसा त्याने तो पूर्ण केलेला आहे. त्यामुळे तुमचा मी अधिक वेळ घेत नाही. परंतु आज आपण सर्वांनी मिळून आम्हा दोघांचा जो सत्कार केलेला आहे त्या सत्काराच्या ऋणामध्ये आम्ही राहू इच्छितो. हा सत्कार आमचा नाही, हा सत्कार तुमचा आहे. तुम्ही लढल्यामुळे यश मिळालेलं आहे. आम्ही तर तुम्ही इकडे आम्हाला खुर्चीवरती बसवलंय ज्या कामासाठी ते काम तर आम्ही करतोयच. परंतु आझाद मैदानावरती या आंदोलनाची मशाल तेवढ ठेवण्याचं काम महाराष्ट्र राज्यामध्ये खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते माझ्या जालना जिल्ह्याने केलेलं आहे. याबद्दल मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या सगळ्या टीव्हीवरती जर कुठला मतदारसंघातला माणूस दिसत असेल तर तो विक्रम काळेच्या मतदारसंघातला माणूस दिसायचा. मग खैरे कधी उडी मारताना दिसायचे, कधी आमचे ज्ञाने चव्हाण दिसायचे, कधी दीपक कुलकर्णी त्या ठिकाणी दिसायचे. विजय सुरासेंचं तर सकाळी संध्याकाळी राऊतला सुद्धा मागे टाकले. राऊतसाहेब एक दिवशी लग्नात मला भेटल्यावर म्हणे ती सुराशी कोण आहे त्या मतदारसंघातला. सकाळ संध्याकाळ त्यांचं चालू असते. म्हणजे अशी लोक करामती असतात हे आपल्याला लहानपणी शिकवलेलं आहे. आता टोपे साहेब नव्हते त्यामुळे अर्जुन खोतकरांची एवढं गुणगानगिरी गायला, पण त्याचं रेकॉर्डिंग मी केलेलं आहे. ते टोपे साहेबांना पोहोचवण्याचं काम मी करतो. आता एवढं त्यांनी पुस्तक प्रकाशन करून टाकलेले. बाल मानसशास्त्रज्ञ, बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र, टीईटी, सीटीईटी आणि टॅट किती किंमत ठेवली? 350. 50% नाही, 350. बरोबर कमीच आहे किंमत. तशी पुस्तकाच्या मानाने कमीच आहे. 600 पाहिजे होती, मग 50% म्हणजे 350. म्हणजे आपल्याला टीईटी द्यायची नाही, पण गरज पडली तर तुम्हाला हे गाईड त्यांनी तयार केलेलं आहे सुरसे सरांनी. तर त्याचाही उपयोग व्हावा म्हणून त्याचंही प्रकाशन आज आम्ही दोघांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं आज घेतलं तर सवलतीत मिळेल. खरं म्हणजे या सगळ्या आंदोलनाचा इतिहास सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही. परंतु 10 लोकांपासून हे आंदोलन आझाद मैदानावर सुरू झालं त्याचा मी साक्षीदार आहे. ज्यांचा उल्लेख आता म्हात्रे सरांनी केला, तात्या मस्कर असतील, जगदाळे सर असतील, राठे काका असतील, त्यातले काय हायतीमध्ये नाही. पण या मंडळींनी 10 लोकांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं कायम शब्द काढण्यासाठी. आणि तत्कालीन मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आणि तत्कालीन शिक्षण मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांच्या काळामध्ये आपला या सगळ्या कायम निदान शाळांचा कायम शब्द काढण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी यश आलेलं होतं. आणि कदाचित ते सरकार राहिलं असतं पुढे काही दिवस तर आज आपल्याला हे आंदोलन करण्याची सुद्धा वेळ आली नसती, कारण प्रचलित धोरण कायम होतं. पण तावडे साहेब शिक्षण मंत्री झाले आणि त्यांच्या डोक्यात कुठून सरसगट घुसलं ते कळालं नाही. सरसगट आपली सगळी वाट लावली आणि 20%वरच गाडी आपल्या अडकून बसली. आणि मग आपल्याला भांडत संघर्ष करत करत 80%वर आता यावं लागलं. खरं म्हणजे 5व्याच वर्षी कायम शब्द काढल्यापासून मूल्यांकन झाल्यापासून 5व्या वर्षी ही शाळा त्या ठिकाणी 100%वर यायला पाहिजे होती अनुदान सुरू झाल्यापासून. परंतु दुर्दैवानं हे घडू शकलं नाही आणि हा सगळा त्रास तुम्हाला सोसावा लागला. याचा खेद शिक्षक आमदार म्हणून आम्हाला वाटतोय. आम्हाला आनंद नाही वाटत, आम्हाला खेद वाटतोय.
की आम्ही ज्याच्यासाठी भांडत होतो की कायम शब्द काढून प्रचलित धोरणानुसार अनुदान द्यावं, मी त्याचा साक्षीदार आहे. आपण सुद्धा इथे अनेक जण बाहेर सगळं इथे बसलेले, ज्यांनी 20% 40% अनुदान घेतलंय. म्हणजे अनुदानाचा आदेश घ्यायला सुद्धा अधिकार कोणाला होता? शिक्षण अधिकाऱ्याला होता. आणि कुठे जावं लागत नव्हतं. जूनचा निकाल लागला मार्च मध्ये, मार्चच्या परीक्षेचा 10वीचा जून मध्ये निकाल आला की निकाल जोडायचा, एक अर्ज द्यायचा आणि जुलैमध्ये वाढीव टप्पा तुम्हाला मिळायचा. तो अधिकार शिक्षण अधिकाऱ्याला होता. उपसंचालकांकडे सुद्धा जायची गरज नव्हती. एवढं सोपं काम अनुदानाच्या बाबतीतलं आतापर्यंत होतं. परंतु हे अति अवघड झालं आणि दिलेलं सुद्धा माघारी घेतलं जात. म्हणजे आता त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना तर टप्पा दिलाच होता. दीपक केसरकर साहेबांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी होते तेव्हा हा निर्णय झाला, जी.आर. निघाला. फक्त आता तरतूद द्यायची होती म्हणून आपण आंदोलन केलं आझाद मैदानावरती. आम्ही सगळ्यांनी रेटा लावला, सभागृहात आम्ही वाढलो. माननीय मुख्यमंत्री मोदयांसोबत, देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बैठक झाली. गिरीश महाजन साहेबांनी महत्वाची भूमिका बजावली. अजितदादांनी सांगितलं प्रस्ताव विद्या मी मान्य करतोय. परंतु शेवटी तिथं जे काही झारीतले शुक्राचार्य आहेत त्यांनी त्याला कट मारण्याचं काम केलं. कारण असताना, जी.आर. असताना, जी.आर. नुसार, जी.आर. केसरकर साहेबांनी काढलेला होता, त्याच्यामध्ये त्रुटीचा विषय घेतलेला होता, त्यांना टप्पा द्यायचा ठरलेला होता. असा असताना सुद्धा जे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत त्यांचा शोध आम्ही दोघांनी घेतलेला आहे आणि त्यांना योग्य जागा दाखवण्याचं काम निश्चितपणाने आम्ही या अधिवेशनामध्ये करणार आहोत. हा चंग आम्ही त्या ठिकाणी बांधलेला की जसं काय त्यांच्या बापाच्या घरचं द्यायचं होतं, कारण नसताना त्याच्यामध्ये कट मारला आणि आज त्याचा त्रास आमच्या त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना होतोय. मित्रांनो, याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही प्रयत्न करतोय त्यासाठी पण, परंतु त्यांना सुद्धा त्यांच्या हक्काचा टप्पा मिळाला पाहिजे हीच भूमिका आम्हा दोन्ही आमदारांची त्या ठिकाणी आहे. तुम्ही सत्कार काय केलाय? सत्कार 100% साठी केला नाही. तो स्वार्थ असतोच, पण तुम्ही प्रामाणिक भावनेने सत्कार केलेला आहे की नाही? तुम्ही प्रयत्न केलेत, अजून प्रयत्न करा. शेवटी शाल जेव्हा पाठीवरती पडते तेव्हा ती कौतुकाची असते. तुम्ही काम चांगलं करताय, अजून चांगलं काम करा म्हणून साठी ती शाबासकी असते. जरी तुम्ही शेवटी म्हणला 100%, ही 100% साठी सत्कार नाहीये. जे का आम्ही तुमच्यासाठी थोडं करू शकलो, फार काय आम्ही तुमच्यासाठी केलंय म्हणून आम्ही पाठ थापटून घेत आहोत. खरं तर उशीर झाला, तुम्ही 100%वर मागे जायला पाहिजे होतं, पण त्याला विलंब झालाय ही मान्य करतोय आम्ही. परंतु आता आमचं टार्गेट काय? तुम्हाला 100% अनुदानावर आणणं हे आमचं पुढचं टार्गेट आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही ग्वाही सुद्धा सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देतोय. त्रुटीपुरतं अजूनही काय बांधव मागे आहेत, ज्यांची पटसंख्या नव्हती, शेवटच्या वर्गात नव्हती, आता पटसंख्या आली. काही पात्र झाले नव्हते, आता पात्र झाले. पण मधीच एक निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला, तो काय मंत्रिमंडळाने घेतला नाही. शालेय शिक्षण मनाने निर्णय घेतला, या शाळा सगळ्या विवक्षित करण्यात येतील. तो काय निर्णय त्यांचा नाही, पण आमचा प्रयत्न आहे की या राज्यातली एकही शाळा ज्यांनी मूल्यांकन पूर्ण केलंय ती अनुदानापासून वंचित राहता कामा नये, यासाठी आमचा दोघांचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही मंत्री महोदयांना पटवू, मुख्यमंत्र्यांना पटवू, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पटवू, पण एक संधी त्या शाळांना द्या. त्या शाळा असो, प्राथमिक असो, माध्यमिक असो, ज्युनियर कॉलेज असो किंवा वर्ग तुकडे असो, आज जर त्यांच्याकडे संख्या आहे, आज जर ते निकष पूर्ण करतायत, मूल्यांकनास पात्र आहेत, तर त्यांना सुद्धा अनुदान दिलंच गेलं पाहिजे ही भूमिका मित्रांनो आमची आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न सुरूच आहे. ती ग्वाही सुद्धा या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. ज्ञानेश चव्हाणांनी सांगितलं ते खरं आहे की सगळ्याला हेड पाठ झालेत आणि आता हेड काउंट करायचं सुद्धा येणार आहे आपल्याकडे. नवीनच भूत म्हणजे वराती मागून घोडा आपल्या शासनात चालले. आपण जरी सरकारमध्ये असलो तरी इकडे आधार युडायस इकडे परेशान करून टाकला, आधार जोडा जोडा म्हणून. आता आधार लिंक केलं, युडायसवर सगळी माहिती भरली, सगळं तिथं बसून दिसतंय पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. परत कशाला पटपडताना करायचं कळतच नाही. परत पटपडताना कशाला पाहिजे? एवढे मोठे करोड रुपये त्या ह्याला खर्च केलेत ना डिजिटल प्लॅटफॉर्म करायला.
त्याची माहिती काढू आपण किती खर्च केला त्याच्यावर. ते काय सोपं काम नाही. एवढं सगळं करायला लावून आता म्हणते डोके मोजायचे, वराती मागून गोड. आम्हाला कशाला डोके पाहिजे? नाही नाही तुमच्यावर पोरं नाहीत, आम्हाला आहेत ना, नाही मोजून द्या ना, काय होतं. तर ती डोके मोजणी होणार आहे आपल्याकडे सुद्धा. तर काळजी घ्या, ती डोके ठेवा. कसे ठेवायचे तुम्हाला माहित आहे. हा, आम्ही ती काळजी घेऊ की ही उठ रे शेख तू जायच का असं विचारण्याची वेळ येणार नाही. ती काळजी आम्ही घेऊ. पण डोक्याला डोकं ठेवा. 50 आहेत ना, या आधारवर निवडायचं किती गेले? 40 आहे तर वर्गात 40 पाहिजे, तेवढं काम करा. कारण काय होईल, तिकडे 40 गेले, ही कधीची संख्या आपली 23 तारखेला, 23 ची ना, 20 तारीख होती, 3 दिवस म्हणा वाढवून दिले. 23/10 23 ऑक्टोबर 2025 ला जी संख्या आपली तिथं लॉक झाली, ती व्हॅलिड संख्या, आधार व्हॅलिड असलेली, वर्गातली नाही, आधार व्हॅलिड असलेली संख्या आज जरी एखादी दिवशी गेली असली, पण त्या दिवशीची संख्या ती तुमच्याकडे असेल तर काही अडचण आपल्याला येणार नाही. ती संख्या त्या दिवशी टिकून ठेवण्याचं काम करा, एवढी माझी आपल्याला तुम्हाला विनंती आहे. आणि ती ठेवा. कारण एका पोराला सोन्याचा भाव आलाय. एका पोरामुळं आज शाळेचं अनुदान थांबलंय, उद्या शिक्षक जाणार, हे तुम्हाला माहित आहे. आणि अतिरिक्त वाल्याचे किती हाल आहे तुम्हाला माहित आहे. समायोजन होतंय का त्यांचं? शाळेत पत्र काढलं, इकडे जा, याला समायोजन करा. जेव्हा ते सीटीएम केला की तिथे गेले की ती हेडमास्टर खालून मध्ये 3दा पाहतो, तिकडलं बंद करून आमच्याकडे आला, बंद करा, जॉईनच करून घेत नाही. या अडचणी आपल्या समोर आहे. त्यामुळे आपल्याला अतिरिक्त व्हायचं का? व्हायचं नाही. तुम्हाला वाटत असेल आम्ही परमनंट आहोत, आमचं काय होणार आहे, पण आमचं काय होणार आहे? होणार आहे. घर सोडून, दार सोडून, गाव सोडून, नगर सोडून कशाला दुसरीकडे जायचं, संसार सोडून. त्याच्यामुळे आपल्याला इथं टिकून राहायचंय. ते किमान आहे ते. हा, मराठी शाळेवर संकट आले का? आलेच. तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही, संकट आलेलंच आहे. आणि ते कुणी आणलं? इंग्रज शाळेवाल्याने आणलं. इथं पण बसले, पंचायत आहे तिथे बसले, रोज पिवळ्या गाड्या फिरतात. ज्याला मराठी येत नाही ती म्हणते इंग्रज शाळेमध्ये घालायचं. आता काय करा, काळ बदलला, त्याला तुम्ही आम्ही करू शकत नाही. त्याच्यामुळे मोठी अडचण, एक आव्हान आपल्या मराठी शाळा पुढे झालंय की त्या शाळा टिकवून ठेवणं. त्याच्यामुळे ही पण मोठी समस्या आहे की उद्या होणारी पडताळणी ही सुद्धा व्यवस्थितपणे आपण पार पाडण्याचं काम करू. अधिकाऱ्यांना योग्य सूचना आम्ही देऊ, पण तुम्ही पण तेवढीच काळजी घ्या, ही माझी आपल्याला विनंती या निमित्ताने या ठिकाणी आहे. आणि दुसरं म्हणजे वैद्यकीय प्रतिपूर्ती जी आहे. आणि दुसरे काम करा की काही शाळेमध्ये 23 तारखेला जी आधार व्हॅलिड संख्या झाली, पण काही मुलं वर्गात आहेत, पण कुणाचा आधार निघाला नाही, कुणाचा आधार आहे पण लिंक होत नाही, असे पण मुलं आहेत ना वर्गात. तर वर्गामध्ये जेवढे तुमच्या हजेरीवर मुलं आहेत तेवढे मुलं तुम्ही हजर ठेवा. आणि ते पण मुलं आपण मोजायला लावू. म्हणजे आधार व्हॅलिड 40 झाले आणि 4 मुलं समजा आहेत पण आधार व्हॅलिड झाले नाहीत, एमयूबी मध्ये आहे, तर ते मुलं आपण ग्राह्य धरायला लावू. का? तर तुम्ही डोके मोजता ना, तर मग खरं तर लिहा ना, खरं तर लिहा ना, वर्गात जेवढे तेवढे. आमच्या वर्गात जर 40 व्हॅलिड आणि 50 मुलं बसतात तर 5 मुलाचं नुकसान करणार का तुम्ही शासन म्हणून? तुम्हाला त्यांना घ्यावं लागेल. ही सक्ती आम्ही त्या ठिकाणी करू. मग ती 5 पण मुलं हजर ठेवा. ही पण सूचना माझी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी आहे. वैद्यकीय प्रतिपूर्ती टोपे साहेब नाही दिलं, तेव्हा मंत्री होते आरोग्य खात्याचे. आम्ही स्वतः प्रयत्न केले की बाबा कॅशलेस साठी आम्ही प्रयत्नच करतोय, पण महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे ती आमच्या शिक्षकांना सुद्धा लागू झाली पाहिजे. ही आपण निर्णय टोपे साहेब आरोग्य मंत्री असताना कोरोना काळाच्या नंतर केलेला. आज आपल्याला सुद्धा सगळ्यांनाच आता वित्त विभागानं, आरोग्य विभागानं परिपत्र काढलंय की शासकीय, निमशासकीय या सगळ्या शिक्षक असो, कर्मचारी असो, सगळ्यांना आता प्रधानमंत्री आरोग्य विमा आणि महात्मा फुले जन आरोग्य विमा दोन्हीचाही लाभ आपल्याला 5 लाखापर्यंत घेता येतो. सर्टिफाईड हॉस्पिटल जिथं आहेत, म्हणजे आपल्या शहरात तुम्हाला माहित आहे कुठलं हॉस्पिटल, त्या महात्मा फुले मध्ये आहे, पाठीच लावलेल्या आहेत. तर तिथं जाऊन तुम्ही उपचार केले आपल्या पुण्या नातेवाईकाने, शिक्षकाच्या कुटुंबातल्या, तर त्याला 5 लाख रुपयापर्यंत बिल मोफत मिळतंय. तुम्हाला पैसे भरायची गरज नाही. त्याचा पण लाभ तुम्ही घ्या. ते निर्णय होईल तेव्हा होईल, पण आज हा निर्णयाला आपण पात्र आहोत हे मला तुम्हाला सांगायचं आहे.
त्याच्यामुळे ही पण योजना आपल्यासाठी लागू झालेली आहे, त्याचाही फायदा तुम्ही त्या ठिकाणी घ्यावा. आता महत्वाचं काम काय करायचं आपल्याला, पेन्शन योजना जर जुनी नाही, एनपीएससी नाही आणि नवीन आलेली कोणती, नवीन कोणती यूपीएस, ही पण नाही युनिफाईड, ती पण आपल्याला लागू झाली का नाही झाली. पण आमचा आग्रह काय दोघांचा, आमच्या दोघांचाही आग्रह काय आहे म्हात्रे सर, नवीन म्हणायचं नाही, आपण नवीन म्हणायचं नाही, या सगळ्याला जुनीच लागू झाली पाहिजे. का तर यांची नियुक्ती सगळ्यांची 1 नोव्हेंबर 5 पूर्वीची आहे. 5 नंतरची आहे का आपली नियुक्ती, बहुतेक कोणाची नाही, 5 पूर्वीची नियुक्ती आहे. आपण बांधतोय 26,000 लोकांसाठी, एकदा त्यांचं झालं की बरोबर यांचं सुद्धा सरकारला करावंच लागेल. मग त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. त्यामुळे त्याच्यासाठी पण आमचा लढा मित्रांनो सुरूच आहे. ही ग्वाही सुद्धा आपल्याला या निमित्ताने मी या ठिकाणी देतो. आणि आता टीईटीचा बोट मानगुटीवरती आहे. कालच आपण मोठा मोर्चा केला, हजारोच्या संख्येनं आपल्या जिल्ह्यात झाला, सगळ्या महाराष्ट्रामध्ये झालाय. त्याच्यामुळं आपल्याला आपल्या हक्कासाठी पोट दुखतंय म्हणून आपण रडतोय, पोटात नाही म्हणून आपण आंदोलन करतोय का, हौस नाही. आणि लगेच शासन सुद्धा परिपत्र काढते. 3 तारखेला संचालकांनी पत्र काढलं की जे हजर आहेत ते बघा नसतात त्यांचं वेतन कपात करण्यात येईल. 3 तारखेला 4ला पत्र आलं, मला पत्र वाचलं मी आणि 5:30ला त्यांना पण व्हॉट्सअपवर पत्र पाठवून दिलं की तुम्ही पण शिक्षक आहात, शिक्षकाचे संचालक झालेला, त्याची जाणीव ठेवा. ठीक आहे, मुलांची काळजी घ्या एवढं म्हणणं समजू शकतो, पण लगेच पगार कपात करा कसं काय म्हणता. नाही म्हणजे साहेब मी नाही केलं, ते मला वरून शासनाने पत्र पाठवलं त्यामुळे नाविलाज असतो मला काढावं लागलं. पण आमचं म्हणणं आहे, आम्ही विद्यार्थी आमचं दैवत आहे. जेवढी काळजी तुम्हाला आहे ना त्याच्यापेक्षा जास्त काळजी माझ्या शिक्षकाला आहे. त्यामुळे आम्ही 2 शनिवार भरून काढू, पण आमचा पगार कट करता कामा नये. यासाठी उद्याच आम्ही दोघे जाऊन शिक्षण मंत्री, दोन्ही शिक्षण मंत्री, खरं तर कालच औरंगाबादला आले होते संभाजीनगरला, कोणती जागा घ्यायला कसली आयडॉलची, मला बोलवलं माझा बहिष्कार, आंदोलन सुद्धा आम्हाला करू देत नाही का तुम्ही. आम्ही रजा टाकून गेलोय, शाळा बुडवून नाही गेलेलो, रजा ग्राह्य करत नाही का आमची तुम्ही. नियमानुसार लगेच फतवा काढला पगार कट करा म्हणून. त्याच्यामुळं आम्ही उद्या जाऊन ते पत्र काढण्याचं काम करू आणि आपली ती रजा ग्राह्य मानावी यासाठी पण आमच्याकडे भूमिका राहील. ही ग्वाही सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला देतो. त्यामुळं आता 20, 40, 80, 100 तर होईलच, काही काळजी करू नका. त्रुटीचंही बघतोय, शेवटची पटसंख्या काही याच्यामुळं राहिले होते आरक्षणामुळं, त्यांचंही आरक्षण पूर्ण झालेलं आहे. त्यांनाही आता म्हणजे एकही जेवढे पात्र होतील त्यांना ते अनुदान मिळवून देणं हे आमच्या पुढचं मित्रांनो काम आहे. ते केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. ही ग्वाही या निमित्ताने मी या ठिकाणी देतो. पण तुम्हाला माझी कृपा करून विनंती आहे, विक्रम काळेविषयी शंका आली तर विचारलं पाहिजे. कोणाला कोणाला विचारलं पाहिजे, विक्रम काळेलाच विचारलं पाहिजे. अशा काय मेसेज फिरतात त्रुटीचा आडकाटा विक्रम काळे आहे, त्रुटीचा गतिरोधक विक्रम काळे आहे. आणि विक्रम काळेचे काय बापाचे पैसे चालले का बाबा. विक्रम काळेच्या मनात असलं बारकं पाप येत नाही, नसता 4 तर निवडून आणणार नसता. मी असलं बारका विचार पण करत नाही. इथे सत्कार घेणाऱ्यांनी सुद्धा किती जणांनी मतदान केलं नाही, बरोबर आहे कुलकर्णी, केलं नाही मतदान, मी सांगतो ना. पण त्यांच्यावर कधी प्रेम कमी केले का कुलकर्णी? तुमचा कधी आज रात्री फोन घेतला का नाही? ईश्वरानं काय शिकवलं आपल्याला, दुसऱ्याशी चांगलं वागा, दुसऱ्याने आपल्याशी कसं वागायचं देव त्याला बुद्धी दिली, एवढं ईश्वरानं शिकवलं. त्यामुळं म्हात्रे सर म्हणाले की माझा स्वभाव जरा मैल आहे, सगळेच रागवले तर व्हायचं कसं. आता तुमचं काम आहे शिवाय तुम्ही द्या ना, पण शिवाय द्यायला त्याच्या पाठीवर थाप टाकण्याचं काम माझं आहे. बाबा आहेच ते नवीन माणूस आहे, चुकला पुढे चला, सगळ्यात घेऊन जायचं आपल्याला. शेवटी लोकशाही आहे. त्याच्यामुळं काही मतभेद कोणाचे नाहीत. आपण सर्व मिळून एकसंघपणे 100% घेऊ. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही जीवाची पराकाष्ठा करू. ही ग्वाही परत एकदा या सत्काराच्या निमित्तानं आपल्या सर्वांना आम्ही देतो. आणि आपण सर्वांनी आमचा जो सत्कार दोघांचा या ठिकाणी केलेला आहे,
सर्वांना फेटे बांधलेले आहेत. म्हणजे लग्नात सुद्धा फेटे असे नव्हते आमच्या, तेव्हा कुठं होते एवढे फेटे फेटे, काही ना टोपी असायची नसते. आताही निघाले सगळं फेटे फेटे. त्याबद्दल तुमचे ज्ञानेश चव्हाण, विजय कुलकर्णी सर असतील, शेरे असतील, एकंडे असतील, सगळ्यांची नाव घेतो. या सगळ्यांचं मनापासून आभार या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या ऋणामध्ये आम्ही दोघे आमदार या ठिकाणी राहू इच्छितो. आपल्या सर्वांची रजा घेतो आणि दोघे आम्ही संप्रदायावर कोणाला बोलवलं आम्हाला दोघाला काय जेवायला, काय जेवायला, मेथीची खान भाकरी खा, चपाती खान मेथीची भाजी खा, नाही पिठलं खा, दुसरं काय. आम्ही दोघे त्यांचे नाही. त्यामुळे एवढे साधे आमदार कुठे भेटणार तुम्हाला. त्याच्यामुळे काळजी करू नका. आपण सर्व मिळून हे प्रश्न सोडवण्याचं काम करू ही ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांना डोके मोजणीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.